नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट रघुनाथ कदम. आपण माझ्या चॅनलवरती पुणे महानगरपालिकेच्या अनेक प्रभागातील उमेदवारांच्या मुलाखती पाहिल्या. काल निवडणुका संपल्या, उमेदवारांचं निकालही लागले. परंतु ही निवडणूक अनेक प्रश्नांना जन्म देऊन गेली. निवडणूक आयोगाचा गलथान कारभार तर चव्हाट्यावर आलाच, परंतु त्याचसोबत जनतेमधला बहुसंख्य वर्ग हा भ्रष्ट झालेला आहे आणि हा वर्ग मत विक्री करण्याला प्राधान्य देत आहे. मित्रांनो, EVM सारख्या मशीन्सवरती आज एवढे प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात, ज्या मशीनचं आपण उमेदवारांचं बटन दाबल्यानंतर तो एका बॉक्समध्ये आपल्याला दिसत होतं की आपण ज्याला उमेदवाराला मतदान करतोय त्याचं चिन्ह त्या बॉक्समध्ये दिसत होतं. परंतु या मतदान प्रक्रियेच्या वेळी आपल्याला कुठेही तो बॉक्स लावलेला दिसला नाही. मग आपण काहीच शहानिशा करणार नाही आहेत का? आपण काहीच गोष्ट गांभीर्याने घेणार नाही आहेत का पैसे घेतले, मतदान केले, विषय संपला? जर मित्रांनो, ही जर प्रक्रिया अशीच चालत राहिली, उद्या येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, मग तिथंही मतदारांनी पैशाची अपेक्षा केली आणि उमेदवाराला प्रचंड पैसा यामध्ये घेऊन उतरावं लागत असेल तर ही फार मोठी धोक्याची घंटा आहे. मित्रांनो, भारतीय नागरिक म्हणून सांगतो, आपल्याला निर्दोष मतदान पद्धती हवी आहे आणि मतदारांनीही तितकंच ध्यानात ठेवलं पाहिजे की मी माझं मत विकणार नाही. परंतु आज आपण पाहतोय की मतदार सर्रासपणे त्यांचं मत विकत आहेत आणि तुम्ही आज तुमचं मत विकताय म्हणजे तुम्ही तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना गुलामीकडे घेऊन जात आहात. आज तुमचं विकलेलं एक मत तुमच्या पिढीचं करिअर संपवणार आहे, तुमच्या पिढीला गुलाम करणार आहे. तुमची चूक तुमची मुलं मला भोगतील.